ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रीया ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी चनहा पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनहा पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। कथोपदेश आयलेले सकल काकच आत्मीय जालत असले स्वागत। हस्तिनापुरा भितरी पांडवान कलत असले संधान विफल जाता कौरवाक आणि पांडवाक युद्ध म्हणजे निश्चय जाता। ते युद्ध कशी उरका कितली सुरू उरका ते पूरा विवरणे थंय निर्णय जाता। त्यानंतर दोघो लोकच अर्थात कौरव पक्षात लोक आणि पांडव पक्षात लोक सेना संग्रहण करत का तरी तिंग पक्षाचे बल वाढेच का तरी तीन दुसऱ्या राजाक भेट येवच्याक वता उरताच। त्याने दुर्योधन अनेक राजाक तिगे सेने भितर घेवचे प्रयत्न करता उरता। हे एकांतान अर्जुन तिंगेल मिच्चो लोकाक तिंगेल आत्मीय लोकांक वचून मेळून घेवन तिंगे सेने भितरी तिंका मेळून घेवचे तरी प्रयत्न चलता उरता। एक दिवस धनपाराचे वेळ भगवान श्रीकृष्ण मध्यानाचे भोजन कंगेनु विश्रांती कतरी ते गेले शयन कोठडी तो गेला विश्रांती करता असा। ते संदर्भाचेरीची कौरवेश्वर अर्थात दुर्योधन कृष्णाकडे सहाय घेऊ का मग सांगेनो नेर जांगेनो द्वारिके वचूंगेनो कृष्णा निल तसलं रुमा भितरी प्रवेश करता। थंय पळयतरी भगवंत निधून आसा जागे तसले धैर्य त्याक पावून ना पाप अशें कितें करचें चेडूं उठेलांच उरलेले आले म्हूण सांगेनो सुतलो पळयत तो कृष्णाले मांच्याचे तोगू सायड बेची अनेक कितले खुर्ची आशिल्लेची उजव्या सायड बेची अनेक कितले खुर्ची आशिल्लेच अशें सांगेनो खंय बसचें आतां सहज विचार दुर्योधनाक ज्याच्याक त्यांना दिसले आपण राजा व्हड प्रभावी जाले तसले महान व्यक्ती उच्च कृष्णा पांय मुळा बसचे हे मागील योग्यचे सुमने म्हण सांगे न्हू कृष्णाले बोडा मुळा आशिल्ले तसले खुर्ची येवंगे न्हू तो आसेन जालो। त्या थोड्या वेळा भितरीची अर्जुन बीची थंय प्रवेश करता। तो पळयता भगवान निधून आसा म्हूण सांगेनो त्या जागाची योग्य न्ही भगवंत कामेचो आस्तीवचे जावूत ना म्हूण सांगेनो तो कितें करता कृष्णा पांय मुळाकच हात संपुटीकरण कंगेन अर्थात अशें भानून घेनो राबता दीन जांगे राबता। थोडे वेळ जाले भगवंताक एश्चर्य येता एश्चर्याचे ताका दिसचे कोण पयले पांय मुळा राबिले अर्जुनच न्हेवे अशें घेनो तो भगवंत प्रथमतः अर्जुना उलयता हे अर्जुना तू केन्ना आयलो हांगा आराम मरे कितें विशय तू गेले म्हूण सांगेनो प्रेमाने त्याक उलयता त्याका पगांक येता। तेन्ना अर्जुन दोळे सनेन अशकन दाखयता तेन्ना दुर्योधन हात चिडून घेता उरता हांव पयला जालो ताका पयलीं उलयलें म्हणून परमात्मानी। केन्ना अर्जुनान दोळे सनी केले तेन्ना कृष्णा कळटा तेन्ना अशें पळयता ओहो दुर्योधना तू बी हांगा आयला आश्चर्य मारया आमगे म्हणून तुवें थंय येवचें मस्त कमी अप्रूप जाल्यार आज आयला म्हळ्यार मातसो संतोश विशय म्हूण सांगे न्हू दोग लोकांचे उपचार करता। उपचार केले नंतर उलयची सुरवात करता कितें तुमी दोग लोक हांगा आयले की म्हणून। तेन्ना कौरव सांगता कृष्णा पयलीं तुवें म्हाका विचारता पयलीं आयला जाल्यार हांव हांगा म्हूण सांगेन। तेन्ना कृष्ण अड्ड मारया तू कितें आयला हांगा तेन्ना सांगता
कौरव तू गुत्तो असा आता आमकाने पांडवाक युद्ध जावचे असा तुगे सहाय आमकां जाव का अशें सांगेन तुवें आमकां विशेष सहकार दिव का म्हूण सांगेन दुर्योधन मागणी दवरता. तेन्ना कृष्ण सांगता योग्य आसा दुर्योधना तुगेली मागणी कांय चूक ना. जर हे संदर्भाचेर अर्जुन हांगे नशी उरले रे संपणे आमी तुका सपोर्ट करक आशिल्ले तुका आमी सहकार दिवंक आशिल्ले जाल्यार कितें करचें. अर्जुन हेचे संदर्भाक हांगेन पावलो आसा अशें हांगे न्हू अर्जुना बी बेजार करचें ना हांवें तुका बी त्रास दिवचे ना अशें न्हू. हांव आतां 2 विभाग करता. मागीले 3 अक्षोहिणी सैन्य आसा वैष्णवी सैन्य यादवी सैन्य ते एक विभाग आनी आपणाले एक विभाग. तुमी कोण आजाव का ते आयकूंक येवचें अडना. हांव तूं गुत्तो आसा म्हाका तुगेली वंची बी राग ना पांडव वंची बी राग ना अशें ना. हांव खंय युद्ध करतालो न्ही हांव युद्धा रंगा भितर येता कितें सहाय जावपा तें करतालो. हांव शस्त्र उठून युद्ध करता तें म्हाका इश्ट ना तें कोणा खातीर हांव युद्ध करूं अशें हांव युद्ध करतालो न्ही. जाल्यार मागीर 3 अक्षोहिणी सैन्य आसा ते युद्ध करूंक तयार आसा अशें सांगेन तुमी खंयचे हांव का तुमी 2 लोकांनी ते विचार घेवचे अडना म्हूण सांगेन तो कृष्ण प्रस्ताव दवरता. तेन्ना दुर्योधन पयली चर्चा वता. तेन्ना कृष्ण हा 1 मिनीट राब मरया तुवें पयली चर्चा अशी ना पयली चर्चे अर्जुनान सांगका ताका हांव जावकी ना मागीर सैन्य जावका म्हूण सांगेन. तेन्ना दुर्योधन हात चोडून घेता अय्यो कितें काम जावन गेलें. जाल्यार बी दुर्योधन बुद्धिवंती करता कृष्ण हांव पयले जालो हांवें पयली चर्चा तुगे कळ्ळें. तेन्ना कृष्ण सांगता तूं पयली विचार पुर्रे मारया त्या बद्दल कांय तोंदो ना म्हाका प्रश्न ना म्हाका. जाल्यार हांवें पयलीं पळयलें कोणाक अर्जुनाकच न्ही वे अशें अर्जुनाक प्रथम प्राशस्त्य इतलेंच न्ही आनी खंयचे मागणी कितें आसा पयलीं सामने लोकांनी मागणी पुर्ती करची पडटा. तूं वयान व्हड अर्जुन वयान ल्हान लोकांनी मागणी केन्ना पुर्ती करची घराचे उठ्ठो संप्रदाय येत ते सांज संजे पयलीं कितें जाता तिंका पयलीं आमी हाडणी सोडली कशें सामानी चल्ले रे तिंगे कटकट नाका म्हूण त्या घरची परिस्थिती सोडया. जाल्यार हांगा कृष्ण सांगता आसा सांग लोकांनी मागणी पयलीं पुर्ती करप आपणाल कर्तव्यान आसा अशें अर्जुन पयलीं सांगो नंतर तुवें सांगीत. तेन्ना दुर्योधना मना भितर बेजार अय्यो अर्जुनान तरी खंय तरीची 3 अक्षोहिणी सैन्य विचार सोडले री हे पिशे घेवन हांव कितें करो म्हणटा बडा भितर विचार करता आसा. तेन्ना कृष्ण अर्जुनाक विचारता तुका कोण जावकाचें हांव जावकी ना मागीर यादवी सैन्य वैष्णवी सैन्य जावक तुका. तेन्ना अर्जुन सांगता भगवंता म्हाका तूं आसलें पुरो म्हूण. तेन्ना कृष्णाक आश्चर्य कृष्ण सांगता अर्जुना सो विचार कनी विचार मारया तूं हांव जावकी मागीर यादवी सैन्य जावका हांव युद्ध करतना. तेन्ना अर्जुन सांगता अडना भगवंता तूं कांय करप पडना तूं आमी कडल्यान आसलें पुरो आमकां म्हूण निरुपाय कृष्णाक आतां. तेन्ना दुर्योधनान पळयता दुर्योधना तुका कितें रे. तेन्ना दुर्योधन सांगता भगवंता वस्तुतः म्हाका तूं जावूंक आशिल्लो कितें करचें आतां अर्जुनान तुका घेवन जावंक गेला आनी तूं कितें अशी ना आतां म्हाका तुगे लक्ष्मण सैन्य दी तूं म्हूण सांगेन थंतनी 2 लोकांची भायर वताची. तेन्ना नंतर कृष्णा सैन्य कौरव अधिकांनी युद्ध लढचे वता. कृष्ण पांडवाले तर्फेने सहकार दिता 2 लोकांनी युद्ध जाता. 18 अक्षोहिणी सैन्या भितरी सैन्यामध्ये 18 दिवसाचे महान युद्ध ते भारत संस्कृती भितरी तसले महान युद्ध अजून पर्यंत खंय चलना. तसले एक विशिष्ट तसले युद्ध जावन वता. ते युद्धा भितर कितें जालें ते तुमकां सगळ्यांक खबरय आसा कितें जालें म्हूण. कौरव लोक पुर्ती सगळे लोकांची निर्नाम जावन गेल्याची पांडवा भितरी एकले बीच कांय जावन नासतना अर्थात पांडवा सैन्या भितर सांगतना आमी पांडव लोकां भितर 5 पांडवा भितरी कोणाक एकले बीच कांय जावन नासतना तिणें आरामशीर उरलेची. आतां सहज तसले प्रश्न येता स्वामीजीन हें काण कितें सांगता आशिल्लें आमकां हें आमकां गुत्तो आसा मसलो गुत्तो आसा हें काण. कोण कोण थोडे टीव्ही भितर महाभारत पळयलें आसा ना कोण थोडे लोक म्हालगड आसाची तिंकां हें कथा सहजान कल्पना उरता
जाल्यारी हे कथा कल्पन उरचे पुरो हे कथा भितर कितें थोडे तात्विक अंश आसाची ते थोडे आमी धारण करचे बरे म्हणजे मात हे उपन्यासाच्या म्हाज्या आंगार आरंभ केला आसा. अर्जुनाचो कोणाक? परमात्माक. दुर्योधनाचो कोणाक? सैन्याक. पळया कितले तिने विचारचे भितरी वेगवेगळे गेले तसले भाव असकी म्हणून. पांडवांनी परमात्मा ऐकले, दुर्योधनाने सैन्य ऐकले. कोण परमात्मा ऐक करता त्याक जीवना भितर केन्ना तोंदरे येवत ना. कोण बाकी विषय ऐकून वता त्याक जीवना भितर समाधान शांती मेळटना, तो निर्नाम जाता. म्हणजे प्रथम जाल तसं तत्व भितर येवचें आमकां. एकलो आमगेलो गुरु कणे क्रोधिष्ट्यान आयलो. येद विचारता आसता आमगेलो गुरु कणे, पांडव कृष्णाला भक्त म्हणटा तुम्ही, तसलो अर्जुनाने कृष्णा करत सारच करून घेवचे की आनी कसले काम नाशिल्ले युद्धरंगा भितरी सारच करून घेवचे. गाडी मारतलो, रथ लितलो, चालक म्हणजे प्रश्न तेणे गुरुजी घातले. गुरुजी हसता सांगले, अयो पिश्या, रथ चालक म्हणजे कितें आसा ते एक निमित्त मात्र, ते एक दाखयचे मात्र कलाल बीन आहा ते अर्थ तेजे रथ चालक म्हणणे रे. संपूर्ण सूत झालं त्याक दिला कृष्णाक. कोणे? पांडव लोकांनी. आमकां चलो वाटते तूं ये, आमकां वाटते तूं ये म्हणून तिने संपूर्ण जेवढं कोणा हाती दिली तिने कृष्ण हाती दिला म्हणजे त्याक चालक करून घेतली ना तिने. त्याक चालक करून घेऊ का, तो गाडी मारतलो म्हणजे अर्थ नाही त्याका. म्हण नंतर ते व्यक्ती संतोष आले. खंडित नाही. पांडव लोकांनी तिने संपूर्ण अस्तित्व जबाबदारी चेलवाची पुरा कोणा हाती दिली तिने? भगवंत हाती दिले, कृष्ण हाती दिले. अशांतीने अनायासान पार पडायची. कौरव लोक तशी जाल ना, परमात्मा किती संपत आशिल्ले, विशेष जाल तसले सैनिक संपत ते तिने आशकन घेवचे गेल्याची, तिने निर्नाम जावन गेल्याची. खंडीच्या नाही. कोणाकडे परमात्मा उरता त्याच्या जीवना भितर कसल्याचे कमीपण पडत ना. कोणाकडे बायक उरता ते मस्त दिवसू बाळकी येवत ना. हे जीवना भितरी खंडीत आशिल्ले तसले नित्य जाल तसले एक सत्य जाल आसा. ते आजी मस्त कल्पना येवत ना जीवना भितरी. कित्याक म्हण आमगे जीवन तशी जावन गेला पुराची. अज्ञानाचे विसंवत तसले जीवन, हाय फाय पडली तसले जीवन आमगे जावन गेला. वस्तुतः जीवना भितरी परमात्मा जर आमी धरून घेतले रे आमकां सगळे मेळ्ळें वता. जाल्यार आज आमी तशी करतना जीवन आज आमी कितें करता आसाची? आमी परमात्मा विचारता केन्ना तरेची. परमात्मा आमकां जेवका म्हणजे केन्ना मना भितर आमी केन्ना कल्बे चिंतने ना. आमी विचार कितें परमात्मा कशें न्हू, परमात्मा म्हाका दुड्ड दी, म्हाका अधिकार दी, म्हाका बंगल दी, म्हाका कार दी, म्हाका बायल दी, म्हाका चेड दी, म्हाका घोव दी. हे चिंतले भगवंत विचारला आमी. आनी कशें विचारला भगवंता कडेन? भगवंत म्हाका तूं जावन केन्ना विचारला आसा भगवंता कडेन आमी? ना, केन्ना भगवंता म्हाका तूं जावन आमी केन्नाय विचारलीच ना भगवंता कडेन. आमी भगवंता कडेन चल पुराची म्हाका तें दी, हें दी, हें दी, तें दी. अशें न्हू आमकां प्रपंचात सगळे वस्तू मेळटा आसा जाल्यार समाधान, शांती, नित्यत्व आमकां मेळटना, सच्चित आनंद आमकां मेळटना. जर परमात्माक विचारलें असलें रे उठ्ठू मेळटा आशिल्लें. कशी पांडवांनी परमात्मा विचारून घेनो तिने युद्धा भितर जय बी घेतले, स्थान मान गौरव बी तिने प्राप्त करून घेतले. जाल्यार मूळ लोकांक हे कल्पना येवत ना. तिने कितें करता ती परमात्मा सोडून घेवन बाकी सगळे वस्तू जिवनाक तरी विचारताची, विचारून घेवन दुःखाचे व्हडले व्हड फोंडा भितर तिने पडताची. वस्तुतः हे कथा कितें आसा आमी कोण विचारले रे आमी तापत मुक्त जाता म्हणजे एक संदेश ही कथा आमकां दिता आसा. वस्तुतः भगवंत गुप्त नाशिल्ले न्ही म्हण न्ही. कौरव कितें म्हणटा मना भितर गुप्त आशिल्ले. त्याने कौरव कितें आशिल्ले तुका कितें पयलीं तूं सांगी म्हणून. जाल्यार परमात्माने पयलीं कौरव विचारलो ना, पयलीं विचारलो कोणाक? अर्जुनाक. कित्याक तरी
जर पहिले कौरव विचारले रे कौरवांतरी अक्षोणी सैन्य जावं का म्हणून घेऊन सोडले रे तुम्ही किती म्हणता त्याची आणि कृष्ण असेल अशा अर्जुन कृष्ण घेतले म्हणता तुम्ही नाही कृष्ण असेल का तर कृष्ण घेतील नाही सुवर्ण असेल का तर कृष्ण घेतील नाही अर्जुनाने कृष्णा तुच्ची जाकून घेतले अशा नो पहिले किती कोणा विचारले परमात्माने अर्जुनाका विचारले तू की कोण जाऊ का तू घे म्हणून अर्जुन ऐकीकडे या परमात्मा माग तुच्ची जाऊ का म्हणून जर परमात्मा गेला म्हणल्यानंतर परमात्मा बरोबर आशिल्ले संपत विद्ये आस्ती विशेष चालत असले की ते वैभव असते वत्तशी उठकित्व आमगे गोरक्याना उदाहरण दित तसलेची राजा कडे चिंगेनो राजा ते मंच तुगी धांडी तुगी सेनापती धांडी म्हणून सांगते राजा कडे प्रार्थना करत किंताची राजा तुझच्या मागे कणीवारे म्हणून सांगले रे त्याने मंचन बी येऊ का सेनापतीने बी येऊ का बाकी ते गेले सेवा बी येऊ का ते तीन खंय वतलेची राजा सोडून गेलो खंय वचे तर वाट असे तिंका खंय वचे का वाटना तिंका अशा गेलो राजा का विचारला आमको सगळे मेळट असताना आम्ही मूर्ख जण कित करता असाची राजा सेवा का विचारून गेलो दुःखा पडता असाची अशी जाऊच्या जीवना भितरी किती अर्जुनाला तत्व असा अर्जुनाला किती एक संकेत असा अर्जुनाला किती एक मानसिक जालत असले किती एक दृढता असा ते दृढता आम्ही जाऊन घेऊ का परमात्मा तू आमक जाऊ का म्हणजे त्यांना मनात आमची प्रार्थने निर्माण जाता वत की त्यांना परमात्मा आमका मेळटा परमात्मा बरोबरी सगळे तरी आपापीचे आमका मेळटा म्हणजे काही संदेहत ना अशा नो हे किती चिंतन असा चित सुलभ नाही येऊचे मनुष्याक बाह्य वस्तुदिकांनी लक्ष शकत तरी परमात्मा विचारले किती मेळटा आमका म्हणजे सहज असले क्षुल्लक मनुष्याला किती विचार असाची तू तुम्ही परमात्मा मनुष्य होता ना अशी जाऊचे ना आमच्या जीवना भितरी परमात्मेच असले की ज्ञानाचे किरण आमक पडका परमात्माचे आमगे ध्येय जाव का परमात्माचे आमगे ध्यान जाव का परमात्मा आम्ही मुखार दवन घेऊ का त्यांना आमगे जीवना भितर एक क्रांती एक उद्गम जावचे एक प्रारंभ जाता अशा ते भगवती ज्ञानेश्वरी आमगे ज्ञाना भितरी तसले किरण घालो तसले एक मागणी तसले एक विशिष्ट असं चैत्र आमगे निर्माण करो तन्मूलक आमगे जीवना भितरी एक उज्ज्वलता एक भगवत प्राप्ती एक सच्चित आनंद आमका प्राप्त करून दिवो म्हणजे प्रार्थने श्रीदेवी चरणाक अर्पण करता आज आमगेल हे कथोपदेशाक विराम घालता असा इति श्रीमनास्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम।